तुम्हाला असं कुठेतरी वाटतं का की मी माझे संकुचित विचारांमुळे मी कुठेतरी कमी पडत आहे किंवा माझ्या उच्च विचार नसल्यामुळे मी कुठेतरी कमी पडत आहे, माझं यश मला हवं तसं मिळत नाहीये? तर नक्कीच ही आजची बुक समरी द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग बाय डेव्हिड जे स्क्वॅड्स यांचं हे पुस्तक मराठीत मी अनुवादित केलेलं आहे खास तुमच्यासाठीच. नमस्कार, मी माया दणके. माझं मिशन आहे येत्या 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या मातीतून 100 खेळाडू पाठवणे. आजचं जे पुस्तक आहे द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग हे द बेस्ट सेलर पुस्तक म्हणून ठरलेलं आहे आणि या पुस्तकामुळे अनेक लोकांच्या जीवनामध्ये खूप छान बदल झालेला आहे, ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. तुम्हालाही तुमच्या स्वतःच्या जीवनात असं काही ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणायचं असेल तर आजची ही बुक समरी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या या पुस्तकामध्ये लेखकाने तुम्हाला 13 अशा पायऱ्या सांगितलेल्या आहेत जे तुमच्या स्वतःचे विचार उच्च करण्यास भाग पाडतील. तुमचे उच्च विचार हीच तुमची स्वतःची उच्च प्रतीची आवृत्ती ठरवू शकते आणि तुमची स्वतःची सर्वोच्च प्रतीची उत्तम प्रतीची आवृत्ती तुम्हाला तयार करायची असेल तर ह्या 13 पायऱ्यांचा अवलंब करायला नक्की सुरुवात करा. तर पहिली पायरी आहे स्वतःचा आत्मविश्वास. स्वतःवर विश्वास ठेवा, प्रत्येक कृतीवर विश्वास ठेवा, तुम्ही जो विचार करताय त्यावर विश्वास ठेवा, तुमच्या ध्येयांवर विश्वास ठेवा आणि विशेष म्हणजे तुमच्यातला जो काही गुण आहे, तुमच्यातले जे काही वेगळेपण आहे त्यावर विश्वास ठेवा. कारण तुम्ही एक जगातली एक वेगळी कलाकृती आहात आणि त्या सगळ्या तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एका वेगळ्या गुणवैशिष्ट्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे त्या गुणवैशिष्ट्यांवर विश्वास ठेवा असं लेखक इथे सांगतो. सेकंड सांगतो लेखक, कारणे देणं टाळा. तुम्ही अनेक कारणं देत असाल, जसं की मला माझ्याजवळ इतके जास्त पैसे नाहीये किंवा मी हे काम कधी केलेलं नाहीये, मी टेक्नॉलॉजीचा वापर जास्त कधी केलेला नाही, तर मी आता त्या टेक्नॉलॉजीचा वापर कसा काय करू शकेन, मी व्हिडिओ कधी बनवलेला नाही, मी लिहिलेलं कधी नाही, मी राईटअप कधी लिहिलेला नाही, किंवा मी 4 चौघांमध्ये मी माझे विचार खुलेपणाने कधी मांडू शकत नाही, असं कधी तुमच्या मनात विचार येत असेल तर तुम्ही ते विचार किंवा अशी कारणे देणं टाळा. कारण तुम्ही जगापेक्षा वेगळं काम कधीच करू शकणार नाही जर तुम्ही असा विचार करत असाल. त्यासाठी ही कारणं देणं टाळा आणि स्वतःला एक वेगळं काम करण्यासाठी, एका नवीन गोष्टीची सुरुवात करण्यासाठी नेहमी प्रवृत्त करा, जेणेकरून तुम्ही एका वेगळ्या कामासाठी स्वतःला उच्च विचारांकडे घेऊन जाल असं लेखक सांगतो. जेवढे तुमचे उच्च विचार तेवढे तुमची स्वप्न मोठी, तेवढे तुमची ध्येय मोठी आणि तेवढी तुमची मजल मोठी असं लेखक सांगतो. ज्याप्रमाणे इलॉन मस्क याने स्वतःला मंगळावर जाण्याचं स्वतःला स्वप्न दाखवलं स्वतःला, आणि तेच स्वप्न त्याने सगळ्या जगातल्या लोकांना दाखवलं की आपण मंगळावर जाऊ शकतो, आपण गेलेलो आहोत, आणि त्याने एक मोहीम सुद्धा यशस्वी करून दाखवली मंगळावर जाण्याची. सो असा हा उच्च विचारांची जादू लेखकाने इथे सांगितलेली आहे. तिसरं जे आहे, तुमच्या भीतीला तुम्ही घालवा. तुमच्या आतमध्ये अनेक भीती असतात, जसं की समजा तुम्ही स्वतःला अनेक गोष्टीमध्ये कमी समजत असता. मी उंचीला जास्त नाहीये, मी ठेंगणा आहे, माझे स्पष्ट उच्चार नाहीयेत, मला मराठी चांगल्या प्रकारे बोलता येत नाही, मला इंग्लिश चांगल्या प्रकारे बोलता येत नाही, माझे विचार मी प्रभावीपणे मांडू शकत नाही, अशा प्रकारे विविध गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःला कमी समजत असता. म्हणजे ह्या थोडक्यात तुमच्या मनातल्या भीती आहेत स्वतःबद्दलच्या. या भीतींना तुम्ही घालवू शकता जेव्हा तुम्ही स्वतःचं स्वचिंतन कराल. त्यासाठी आठवड्यातला एक दिवस तुम्ही स्वतःला एका खोलीमध्ये बंद करून ठेवा आणि स्वतःशी स्वचिंतन करा, स्वतःसोबत बोला असं लेखक इथे सांगतो, जेणेकरून तुमच्यातल्या या भीतींवर तुम्हाला मात करता येईल आणि तुमची मजल उच्च विचारांकडे जाईल असं लेखक इथे सांगतो.
पुढचा लेखक सांगतो की तुमचे शब्द जे आहेत, शब्द जपून वापरा असं म्हणतो आपण. तर त्या शब्दांचा वापर हा ब्राईट शब्दांचा वापर, सकारात्मक शब्दांचा जास्तीत जास्त वापर जेवढा तुम्हाला करता येईल तेवढा जास्तीत जास्त करा, जेणेकरून तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव समोरच्यावर पडेल असं लेखक इथे सांगतो. पुढचं लेखक सांगतो की तुमचे विचार स्वतःला मोठा बनवतात. स्वतःचे विचार स्वतःला मोठा बनवतात. त्यामुळे स्वतःचे विचार उच्च ठेवा. स्वतःबद्दल कधीही मोठा विचार करा. मी हे काम केलेलं आहे, मी हे काम करू शकतो. जरी माझ्याकडे हे टॅलेंट नसेल किंवा माझ्यात ते कलागुण नसतील तरीही मी प्रॅक्टिसने आणि ट्रेनिंगने ही गोष्ट साध्य करू शकतो आणि मी हे काम करू शकतो. असे उच्च विचार स्वतःबद्दल ठेवा असं लेखक इथे सांगतो. स्वतःची व्यावसायिकता बनवा. स्वतःशी बोलत राहा. स्वतःला वेगवेगळी आव्हाने देत राहा. स्वतःला चॅलेंजेस देत राहा. मी मागे एक संदीप काटे सरांचा मी एक इंटरव्ह्यू घेतला होता आणि त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये खूप सुंदर सांगितलं आणि मला तो विचार आजही जवळपास 1 वर्ष झालं मी त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन आणि तो विचार माझ्या मनात आजही घट्ट रुतलेला आहे. त्यांनी सांगितलं की मी दर महिन्याला 2 महिन्याला माझ्या स्वतःला एक वेगळं चॅलेंज देत असतो. एखादं चॅलेंज की समजा मला आज रायगड हा 10 तासात वर जाऊन खाली यायचा आहे किंवा शिवनेरीला मला 2 वेढा मारायच्या आहेत 10 तास 12 तासामध्ये. अशा प्रकारे म्हणजे मी माझ्या स्वतःला एक वेगवेगळे चॅलेंजेस देऊन ती चॅलेंजेस मी स्वतःची चॅलेंजेस पूर्ण करवून घेत असतो आणि जेणेकरून माझ्या कार्यक्षमता आणि माझ्या विचारांची क्षमता वरचेवर उच्च होत आहे असं डॉक्टर संदीप काटे यांनी म्हणलं आणि मला खरंच ते खूप आवडलं होतं. सो तुम्ही स्वतःला आव्हाने देत राहा असं लेखक सांगतो. स्वतःच्या विचारांच्या मर्यादा तुम्ही नेहमी वाढवत राहा असं लेखक सांगतो. स्वतःला नेहमी विचारत राहा की माझा माझा एक विचार माझा आत्मविश्वास वाढवू शकतो का. म्हणजे माझ्या बोलण्यातून विचारातून माझी व्यक्तिरेखा ही आत्मविश्वासू दिसत आहे का लोकांना. हा प्रश्न नेहमी स्वतःला विचारत राहा असं लेखक इथे सांगतो. पुढचा लेखक सांगतो तुमच्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे, तुम्ही कोणती पुस्तकं वाचता यावर सुद्धा तुमच्या विचारांची पातळी तयार होत असते असं लेखक सांगतो. तुमच्या आजूबाजूचे तुमचे मित्र, तुमचे सहकारी, तुमचं वातावरण, तुम्ही ज्या एरियात राहताय, तुम्ही कोणती पुस्तकं वाचता आणि कोणत्या व्यक्तींसोबत राहता, या 2 गोष्टी तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमच्या विचारांची उंची तयार करण्यासाठी सगळ्यात जास्त कारणीभूत असतात असं लेखक इथे सांगतो. लेखक इथे सांगतो की त्यासाठी तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त सकारात्मक लोकांमध्ये राहता येईल तेवढं जास्त तुम्ही सकारात्मक लोकांमध्ये राहा आणि जेणेकरून तुमच्या विचारांची उंची ही अजून जास्त उच्च होईल आणि तुम्ही अजून जास्त उच्च प्रकारची ध्येय गाठू शकाल असं लेखक इथे सांगतो. त्यासाठी जेवढे पॉझिटिव्ह विचार तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून किंवा ऑडिओच्या माध्यमातून ऐकता येत असतील तेवढे तुम्ही ऐका. दिवसातला जास्तीत जास्त वेळ, जेवढा तुम्हाला जास्त वेळ मिळेल तेवढा या गोष्टींसाठी कामी लावा असं लेखक इथे सांगतो. पुढे लेखक सांगतो की तुमच्या अयशस्वी व्यक्ती ज्या स्वतःबद्दल जास्त बोलत असतात त्या अयशस्वी असतात. मात्र तुम्ही जर अशा प्रकारे स्वतःबद्दल जास्तीत जास्त बोलत असाल, स्वतःबद्दल म्हणजेच तुमच्या समस्या असतील, तुमचं दुःख असेल, तुमच्यातल्या नकारात्मक भावना असतील किंवा तुमची कारणे देण्याची वेगवेगळी कारणे असतील, या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही समोरच्या व्यक्तीशी जास्तीत जास्त बोलत असाल तर नक्कीच तुम्ही यशाकडे जात नाही तर तुम्ही संकुचित विचारांकडे जात आहात असं लेखक इथे सांगतो. त्यामुळे तुमचे उच्च विचार व्हायचे असतील, तुम्हाला उच्च विचारांची ठेवण तुम्हाला जोपासायची असेल तर नक्कीच तुम्ही कमी बोला. स्वतःच्या समस्यांबद्दल, स्वतःच्या तक्रारींबद्दल, स्वतःच्या अनेक कारणांबद्दल तुम्ही कमी बोला असं लेखक इथे सांगतो. खूप मोलाचा असा विचार लेखकाने आपल्याला इथे दिलेला आहे.
पुढे लेखक सांगतो, यशस्वी व्यक्ती नेहमी ॲक्टिव्ह असतात, स्वतःला नेहमी ॲक्टिव्ह ठेवत असतात. त्यांच्या जे ध्येय आहे त्या ध्येयाच्या निमित्ताने कुठलं तरी काम ते नेहमी करत असतात. दररोजचं एक एक पायरी चढावी असं आपण नेहमीच ऐकतो. पाण्याच्या आणि दगडाच्या युद्धात नेहमी पाणी जिंकतं, कारण ते सातत्याने पाणी नेहमी दगडावर आदळत असतं. त्यामुळे दगड हा हळूहळू तो कमी कमी होतो, विरघळत जातो. त्यामुळेच तुमचं जर सातत्याने तुम्ही ॲक्टिव्हिटी करत असाल, तुम्ही सतत ॲक्टिव्ह काहीतरी काम करत असाल तुमच्या ध्येयाच्या दृष्टीने, तर नक्कीच तुमच्या विचारांची उंची ही नेहमी उच्च होत जाईल असं लेखक इथे सांगतो. तुमच्या पुढचं लेखक सांगतो की तुम्ही नेहमी दररोज एखादी नवीन गोष्ट शिका, नवनवीन प्रयोग करा. तुम्हाला जर एखादी गोष्ट येत नसेल तर ती करून पाहायला सुरुवात करा. इम्परफेक्ट ॲक्शन घ्यायला सुरुवात करा असं लेखक थोडक्यात आपल्याला सांगतो. इम्परफेक्ट ॲक्शननेच तुम्ही परफेक्ट बनाल असं लेखक तुम्हाला सांगत आहे. सो इम्परफेक्ट ॲक्शननेच तुम्ही परफेक्ट व्हाल. त्यासाठी परफेक्ट होण्यासाठी आणि उच्च विचारांची सांगड घालण्यासाठी तुम्हाला ही इम्परफेक्ट ॲक्शन, नवनवीन प्रयोगांची ॲक्शन तुम्हाला घ्यायची आहे. इथे लेखक थॉमस अल्वा एडिसनचं उदाहरण देतो की थॉमस अल्वा एडिसन यांनी 10,000 वेळा प्रयोग केले आणि 10,000 वेळा ते त्यांच्या प्रयोगामध्ये नापास झाले. आणि 10,000व्या प्रयोगानंतर ते यशस्वी झाले, कारण ते सातत्याने त्यावर काम करत होते. त्यासाठी तुम्ही दररोज स्वतःकडून नवनवीन प्रयोग करून घ्या, जेणेकरून तुमची स्वतःच्या विचारांची उंची ही उच्च विचारांकडे जाईल असं लेखक इथे तुम्हाला सांगत आहे. लेखकाने इथं नेपोलियन हिल यांचं सुद्धा एक वाक्य सांगितलेलं आहे. नेपोलियन हिल नेहमीच म्हणतात की पहिला प्रयोग हा जर अयशस्वी झाला तर दुसरा प्रयोग तुम्ही तयार ठेवा. म्हणजे ए प्लॅन जर फेल्युअर झाला तर बी प्लॅन हा तुमचा तयार असायला हवा असं लेखक इथेच तुम्हाला सांगतो. जीवनामध्ये पुढचं सांगतो लेखक की तुमच्या जीवनामध्ये एक तरी ध्येय असायला पाहिजे. विदाऊट ध्येय किंवा विदाऊट गोल्स तुमचं जीवन हे व्यर्थ आहे असं लेखक सांगतो. तुमचे ध्येय हे ठरलेली असावीत. तुमची ध्येय तुम्ही ठरवा, कागदावर लिहून काढा आणि त्या ध्येयावर काम करत राहा. पिसाटलेपणा हा तुमच्यात असायला हवा, आश्चर्यचकितपणा असायला हवा, जेणेकरून तुमच्यात उत्साह, आनंद निर्माण होईल आणि तुमच्या विचारांची उंची तुम्ही उच्च ठेवू शकाल असं लेखक इथे सांगतो. आणि शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं लेखक सांगतो, तुम्ही ज्यांच्या सोबत काम करत असता, तुमच्या वातावरणामध्ये, तुमच्या आजूबाजूला जे लोक तुमच्यासोबत काम करत असतात, तुमचे सहकारी असतात, त्यांच्या सोबत प्रगतीविषयी नेहमी विचार करा, सकारात्मकतेविषयी विचार करा आणि नेहमीच तुम्ही पॉझिटिव्ह विचार त्यांना कसे देता येईल याबद्दल नेहमी विचार करा असं लेखक सांगतो. निगेटिव्ह विचारांना जितकं जास्त टाळता येईल तितकं जास्त टाळण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या विचारांची उंची ही उच्च होईल आणि तुम्ही उच्च ध्येयाकडे जाण्यासाठी तुम्ही उच्च विचार करायला सुरुवात कराल. सकारात्मक विचारांची सुरुवातच उच्च विचारांची आहे, उच्च ध्येयांची आहे. त्यासाठी उच्च विचार ठेवा आणि तुमच्या ध्येयांना तुम्ही सक्सेसफुल बनवा. संकुचित विचार करणे सोडून द्या. जर समजा एखादा छोटा मोठा काही तुमच्या सहकाऱ्यांकडून चुका झाल्या तर त्यांना निग्लेक्ट करा, संकुचित विचार करणं सोडून द्या असं लेखक सांगतो. त्या निग्लेक्ट केल्यानंतरच त्या व्यक्तीला थोडंसं चांगलं वाटेल. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या विचारांची उंची गाठायची असेल तर या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात करा. नव्या कल्पनांचा विचार करा, नव्या प्रयोगांचा सुरुवात करा, नवनवीन गोष्टी शिकायला सुरुवात करा, तुमच्या ध्येयासंदर्भातील नवीन गोष्टी सुरुवात करा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या स्वतःवर काम करायला सुरुवात करा असं लेखक तुम्हाला इथे सांगत आहे. सो जेवढं तुम्ही स्वतःवर काम कराल, स्वतःला आव्हानं द्याल आणि स्वतःच्या विचारांची उंची तुम्ही उच्च ठेवाल, तेवढी तुमची मजल ही उच्च असेल असं थोडक्यात तुम्हाला लेखक इथे सांगत आहे. सो
तुमच्या विचारांची उंची उच्च ठेवा, म्हणजेच यश म्हणजे तुमचा निखळ आनंद आणि निखळ उत्साह असेल. सो आजची ही बुक समरीतून द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग या बुक समरीतून तुमच्या 3 लर्निंग काय आहेत त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि मला नक्की फीडबॅक द्या. माझी ही बुक समरी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला बिलकुल विसरू नका, कारण की मी दर सोमवारी मोटिवेशनल मंडेला ह्या नवीन एका पुस्तकाची बुक समरी घेऊन येत असते. तर तुम्ही ही बुक समरी पाहायला बिलकुल विसरू नका. सो आजची ही बुक समरी तुम्ही पूर्ण पाहिलीत याबद्दल मी खूप खूप आभारी आहे तुमची. मराठीतून या सगळ्या बुक समरीज आपण करत आहोत. सो या मराठीतून बुक समरीसाठी परत वेट करा. पुढच्या आठवड्यातली एक नवीन पुस्तकाला मी घेऊन येते. सो थँक्यू सो मच. बाय बाय.